आज आम्ही इथे 3 दिवस झाले आंदोलनासाठी बसलेलो आहोत। सातारा जिल्हा परिषदेतून 2023मध्ये जी सरसेवा भरती केली गेली त्यामध्ये आरोग्य सेवा महिला यांच्यासाठी पदभरती केली गेली। त्याच्यामध्ये ज्या जागा होत्या त्यामध्ये माजी सैनिक जागा कन्वर्ट करून लेटर आलेलं आहे आरोग्य सेविकांबद्दल किंवा इतर संवर्गाबद्दलही। तरी आपल्या ज्या सीओ मॅम आहेत याशनी नागराजन त्या या भरतीबद्दल काहीच रिप्लाय देत नाही आहेत। कंटिन्यू 1 इयर झालं आम्ही यांच्या फॉलोअप घेतो आहे की मॅम आमची भरती कधी होईल, आम्हाला नियुक्ती देतो। आम्ही 18 जणी महिला आहोत, त्यांना आम्ही दररोज फॉलोअपसाठी जातो आहे। त्या आम्हाला कोर्ट केस आहे म्हणून माघारी फिरवत आहेत। कोर्ट केसचा स्टे ऑर्डर कुठेच नसतानाही सीओ मॅमने आम्हाला सांगितलं गेलं की कोर्ट केसमध्ये स्टे ऑर्डर आहे म्हणून। आणि आता आम्ही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पदभरती झालेल्या आहेत 35 जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये सगळीकडे पारदर्शक प्रकारे झाली आणि त्यांनाही ऑर्डर दिल्या गेल्या। त्यांच्याबद्दलही केस होती तरी त्यांनी कोर्टाच्या अधीन राहून केस दिले, पदभरती केलेली आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्येच असं आहे की कोर्ट केस आहे त्या नावाखाली यांनी भ्रष्टाचार केला आहे की दुसरं काही केलं आहे ते आम्हालाही समजत नाही आहे। आणि त्यांचं ठामपणे मतही देत नाही आहेत आम्हाला की तुमची पदभरती करू शकता किंवा नाही होऊ शकत हेही सांगत नाही आहेत। आणि असंही नाही आहे त्यांना वरून सगळे आमच्या बाजूने त्यांच्याकडे कागदपत्र आहेत तरीसुद्धा त्या याची दखल घेत नाही आहेत किंवा त्याच्याबद्दल पुढे काहीच कार्यवाही करत नाही आहेत। त्यांना या तात्काळ भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत। शासन निर्णय, शासन परिपत्रक काय आहेत ते तपासून त्यांना द्यायचं आहे, परंतु त्या पूर्ण टाळाटाळ करत आहेत।